नमस्कार. अभिव्यक्तीच्या आणखीन एका नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज निघालोय पुण्याला. आमच्या एका स्नेहीने, आमच्या एका मित्राने तिथे सिंहगडच्या पायथ्याशी एक अद्भुत प्रकार केलेला आहे. वास्तू उभारलेली एक, परंतु ती अतिशय अद्भुत प्रकारे, आणि ती वास्तू पाहायला त्यांनी बोलवलंय. ती पाहण्यासाठी चाललोय आणि माझ्याबरोबर तुम्हाला सुद्धा ती वास्तू दाखवणार आहे. नक्कीच तुम्हीही अचंबित व्हाल. चला तर मग जाऊया पुण्याला. तर आपण पोचलो आहोत ठाण्याहून पुण्याला. खडकवासला धरणापासून अगदी थोड्या अंतरावरती आणि सिंहगडाच्या जवळ, एकदम सिंहगडाच्या पायथ्याशी असेही म्हणता येईल. आणि माझे स्नेही मित्र आहेत राजेंद्र इनामदार, त्यांनी उभारलेल्या या वास्तूमध्ये आलो. ही वास्तू बघण्यासाठी आलोय आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आलोय. आणि त्याच्यामध्ये काय विशेष आहे तर हे आता तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. ही संपूर्ण वास्तू उभारलेली आहे. म्हणजे आपण लहानपणी आम्ही अनेकांनी ते गाणं ऐकलं असेल, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. हा प्लास्टिकच्या बॉटलचा खरोखरचा बंगला आहे. ही पूर्ण वास्तू या अशा प्रकारे प्लास्टिकच्या बॉटलवरती उभ्या राहिलेल्या आहेत. ज्या स्क्रॅप प्लास्टिकच्या बॉटल आपण फेकून देतो पाणी पिऊन सगळीकडे इतरत्र, आणि पर्यावरणाचा नाश करायला हातभार लावत असतो, त्या सगळ्या प्लास्टिकच्या हजारो बाटल्या गोळा करून राजेंद्र इनामदार यांनी ही वास्तू इथे उभी केलेली आहे. तुम्हाला दिसत असेल फार मोठ्या आकाराचा म्हणजे बंगलाच उभा केलेला आहे. आणि संपूर्ण या अशा प्रकारे प्लास्टिकच्या बॉटल वापरून हा त्यांनी बंगला उभा केलेला आहे. या पूर्ण बंगल्याचं आपण दर्शन घडवणार आहोत. नुसता बंगलाच नाही तर त्यामध्ये त्यांनी काय काय आतमध्ये केलेलं आहे तेही तुम्हाला आज दाखवणार आहोत. चला बंगल्याच्या आतमध्ये जाऊ. नुकतंच त्याचं काम पूर्ण होत आलेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल आता ही संपूर्ण वास्तू. आपण जवळून दाखवू, वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण हजारो प्लास्टिक बॉटल ज्या आपण इकडे तिकडे फेकलेल्या असतात त्या गोळा करून आणून राजेंद्रनी ही वास्तू उभारलेली आहे. आणि ज्या आपल्या नेहमीची पद्धत असते वास्तू उभारण्याची, त्या वास्तूंमध्ये, सिमेंट कॉन्क्रीटच्या वास्तूंमध्ये आणि या वास्तूमध्ये काहीही कमतरता नाही, उलट अधिक मजबूत अशी ही वास्तू झालेली आहे. त्याची कारणं काय वगैरे ते आपण राजेंद्रशी बोलणारच आहोत आणि त्याच्याकडून ते सगळं जाणून घेणारच आहोत. तर या बंगल्यात आपण आतमध्ये थोड्या वेळाने जाऊच, परंतु या संपूर्ण परिसरामध्ये हे जे सगळं प्रशस्त आवार आहे, या आवारात राजेंद्रनी काय काय केलेलं आहे त्याचं पहिले तुम्हाला दर्शन घडवतो. अतिशय अद्भुत असा हा सगळा प्रकार आहे, नाविन्यपूर्ण प्रकार आहे जो कुठेही पाहायला मिळाला नसेल. या पायऱ्या उतरताना सुद्धा तुम्हाला दिसत असेल सगळीकडे त्या प्लास्टिक बॉटलचा कसा वापर केलेला आहे बघा. शास्त्रीयदृष्ट्या याला मजबूती कशी दिली काय ते आपण राजेंद्रकडनं ऐकून घेणारच आहोत. पण तुम्ही सध्या हे पाहून घ्या सगळं. याच्यात हे सुद्धा आता तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती, याच्या मागे सुद्धा त्याची मोठी योजना आहे. हल्ली लोक बाहेरगावी जाताना वगैरे घरातले पाळीव कुत्रे ठेवण्याची मोठी अडचण होते, तर ते इथे ठेवता येऊ शकतात. किंवा तुम्हाला पिकनिकला यायचं, सहलीला यायचं आहे, पण अनेक ठिकाणी तुम्हाला तुमचे पाळीव कुत्रे नेता येत नाहीत, तशा प्रकारचे बंधनं असतात. इथे तशा प्रकारचं बंधन नाही. तुमचे कुत्रेसुद्धा तुम्ही इथे घेऊन येऊ शकता आणि इथे आरामात या सगळ्याचा आनंद घेऊ शकता. आणि त्या कुत्र्यांची योग्य निगा राखण्याची व्यवस्था सगळी इथे केलेली आहे. आणि आता हा स्विमिंग पूल तुम्हाला दिसेल. खरं तर या स्विमिंग पूलमध्ये आतमध्ये जे पेंटिंग केलेलं आहे त्यामुळे स्वच्छ पाणी यात भरलेलं असल्यावरती हा स्विमिंग पूल अतिशय मनमोहक आणि अतिशय सुंदर दिसतो. पाऊस प्रचंड झालेला आहे काल रात्री आम्ही इथे आलो तेव्हा, आणि त्याच्यामुळे ते थोडं गढुळलेलं पाणी दिसतंय. जो अतिशय सुंदर अशी त्याची रचना आहे. आणि त्याच्या आजूबाजूच्या भिंतीसुद्धा तुम्हाला दिसत असतील. सगळं पूर्ण प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करून उभारलेल्या कंपाऊंड वॉल, भिंती, ती मोटर रूम आणि
या स्विमिंग पूलच्या शेजारी हे सगळे ॲम्पी थिएटर सारखी रचना केलेली आहे त्यांनी. तुम्ही बघत असाल या स्टेप तुमच्या लक्षात येतील. भविष्य काळामध्ये या स्विमिंग पूलावरती फ्लोटिंग असं एक स्टेज करण्याचं त्याचा विचार आहे आणि हे लोक इथे बसू शकतात आणि समोर जी काही कला सादर होईल, कोणी बोलेल, भाषण करेल, त्याचा आस्वाद इथे या पायऱ्यांवरती बसून छानपैकी घेऊ शकतात आणि एका वेळेला जवळजवळ 200-250 लोक इथे बसू शकतील. इतकं प्रशस्त हे ॲम्पी थिएटर झालेलं आहे आणि सगळं कलात्मक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट करताना, त्यांची रचना करताना स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे त्याने ते उभारताना प्रत्येक गोष्ट अतिशय कलात्मक दृष्टिकोनातून उभारलेली आहे आणि त्याची प्रचिती तुम्हाला इथे आल्यावरती लक्षात येईलच. बंगल्याच्या बाहेरचा म्हणजे सगळा प्रशस्त परिसर जो आहे त्याचा आढावा घेतला. आता आपण बंगल्यामध्ये आतमधली रचना तुम्हाला दाखवतो. या खाली 2 रूम आहेत येणाऱ्या पाहुण्यांसाठी, गेस्टसाठी वगैरे आणि वरती मग मोठा हॉल, वरती पण रूम, राहण्याची व्यवस्था आणि ते सगळं आहे. तेही आपण बघत जाऊया. जिना जो आहे वरती जाण्याचा तो सुद्धा अतिशय कलात्मक, तेही सगळं प्लास्टिक बॉटलमध्येच आहे. हा वरच्या भागात जाण्यासाठी जो जिना आहे त्याची सुद्धा रचना अतिशय सुंदर आणि कलात्मक आहे. हे पेंटिंग तुम्ही पाहू शकत असाल आता स्क्रीनवरती. सुंदर असं प्रत्येक गोष्ट करताना सौंदर्याचा विचार केलेला आहे, सौंदर्य दृष्टीने साकार केलेला आहे. हा सुद्धा पूर्णपणे लाकडामध्ये बनवलेला जिना, सपोर्ट नाही त्याला खालनं कुठलं, तो बनवतानाच अशा पद्धतीने केलेला आहे. रचनाही सुंदर आहे, तुम्ही पाहू शकाल. हे आता बंगल्याच्या वरच्या भागात आपण आलोय. हा टेरेस आहे. यातही तुम्ही संपूर्ण रचना बघू शकाल असेल. म्हणजे खालपासून आपण सुरुवात केलेली आहे, हे वरपर्यंत, स्लॅबपर्यंत, वरच्या टोकापर्यंत संपूर्ण या प्लास्टिक बॉटल्सचा वापर. आणि हा प्रशस्त टेरेस आहे एकदम. म्हणजे एका वेळेला इथे 20-25 माणसं सहजपणे बसू शकतात, गप्पा गोष्टी करू शकतात, रात्री चांदण्याचा आनंद घेऊ शकतात. आणि शांतता, अर्थातच नीरव शांतता, फक्त पक्ष्यांची किलबिल, पक्ष्यांचा आवाज, वारा आला तर झाडांचा आवाज, पानांचा आवाज, या व्यतिरिक्त दुसरा कोणता आवाज नाही. पोल्युशनचा प्रश्नच नाही. संपूर्ण हिरवाईने वेढलेला आहे. आजूबाजूला सगळी वनसंपदा, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, सगळे हिरवंगार. आणि आता पावसाळ्यात, हिवाळ्यात तर प्रश्नच नाही. अतिशय नेत्रसुखद. आणि समोर तुम्हाला इथून सिंहगड दिसेल. या टेरेसवरती इथे उभं राहिलं की समोर सिंहगड, नजरेच्या टप्प्यामध्ये एकदम. एखाद्याला वाटलं इथे येऊन राहिलं आणि सकाळी उठून लवकर सिंहगडाचा ट्रेक करायचा म्हटलं तर एकदम सहज शक्य. टेरेसवरनं आता बंगल्यातल्या वरच्या आतल्या भागात आपण जाऊया. हा प्रशस्त हॉल आहे, दिवाणखाना आणि वेळप्रसंगी सभागृह म्हणूनही याचा वापर करता येईल. कोणाला कॉन्फरन्स घ्यायच्यात, काही मार्गदर्शन शिबिर असतात वेगवेगळ्या प्रकारची, तर आरामात 50-1 लोक सहजपणे इथे बसू शकतात. आणि अतिशय सुंदर रचना आहे. मध्ये कोणताही अडथळा नाही, कुठला खांब नाही, पिलर नाही. आणि नैसर्गिक प्रकाश, सूर्यप्रकाश येण्याच्या दृष्टीने बघा, तुम्हाला वरती दिसत असेल त्याची रचना अशी केलेली आहे. त्या मोठ्या ग्लास लावलेल्या आहेत, म्हणजे सूर्यप्रकाशाचाही लाभ मिळतो. आणि पाऊस, आम्ही काल आलो तेव्हा पाहिलं, वरनं जेव्हा पाऊस पडतो ते दृश्य बघायला इतकं विहंगम वाटतं खाल्लं, अतिशय सुंदर. आणि इथे सुद्धा त्यांनी वस्तू सगळ्या राजेंद्रनी त्याच्या सौंदर्य दृष्टीतून जमा करून ठेवलेलं आहे. हे डायनिंग टेबल वगैरे फार जुनं आहे, दिसताना तुम्हाला ते आधुनिक वाटेल, परंतु 40-50 वर्षापूर्वीचं डायनिंग टेबल त्यांनी एक ठिकाणावरून मिळवलेलं आहे. या सगळ्या वस्तू, टिपॉय, या सगळ्या वस्तू त्यांनी त्याच पद्धतीने. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं ते टॉयलेट बाथरूमची सोय. प्रशस्त टॉयलेट बाथरूम, बाथटब निर्माण केलेलं आहे. ते बसून बाथरूममध्ये बसून आरामात पेपर वाचन, पुस्तक वाचनही करू शकतं कोणी. सुंदर रचना केलेली आहे. आणि त्या काचेमधून समोरच्या बाहेरचा संपूर्ण निसर्ग दिसतोय तर बाथरूममधून, टॉयलेटमधून. सगळं अतिशय सुंदर, प्रत्येक गोष्टी लक्ष देऊन त्यांनी केलेली आहे. आणि आता हा किचन, प्रशस्त किचन. इथे या सगळ्याची अनुभूती घेण्यासाठी जे येणार आहेत त्यांना इथे भोजन, नाश्ता, पाणी, चहा सगळी व्यवस्था किचनमधून होणार आहे. तुम्ही स्वतःच्या हातानेही बनवून खाऊ पिऊ शकता, किंवा इथे माणसं आहेत, त्या ताई आहेत, त्या तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जेवण बनवून देतील. सगळी ती व्यवस्था केलेली आहे. गरम पाण्याची व्यवस्था आहे.
आणि वरती त्याने मेडिटेशन रूम केलेली आहे. एखाद्याला एकांतात शांतपणे बसायचंय, ध्यानधारणा करायची आहे, तर ती वरची मेडिटेशन रूम आहे. त्याची रचना अतिशय सुंदर केलेली आहे. हा दुसरा आणखीन एक टेरेस, तो मगाचा टेरेस बघितला आपण, हा आणखीन एक टेरेस, त्याच्यापेक्षा थोडा छोटा परंतु अगदी लहानही नाही. इथेही आरामात एकदम 10-12 लोक सहजपणे खुर्च्या टाकून बसू शकतात. जेव्हा सुक्का असेल, आता पाऊस आहे म्हणून, नाही तर खाली काही अंथरुण आरामात गप्पा गोष्टी करू शकतात. रात्री झोपूही शकतात. ज्याला चांदण्यामध्ये झोपण्याचा आणि आनंद घ्यायचा आहे निसर्गाचा, खुल्यावरती झोपायचंय, इथे झोपूही शकतात. अशा प्रकारे ही सगळी बंगल्याच्या अंतर्भागाची रचना आहे. आणि आता राजेंद्रशी बोलूया आपण, ही संकल्पना त्याला कशी सुचली, कशा प्रकारे त्यांनी अंमलबजावणी केली, या सगळ्याविषयी अधिक त्याच्याकडनं आपण जाणून घेऊया. तर ही जी अद्भुत वास्तुरचना आपण पाहिली, या रचनेचे शिल्पकार राजेंद्र इनामदार आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशीच आपण या सगळ्या विषयाबाबत बोलणार आहोत. हे बघितलं राजेंद्र आम्ही सगळं, अतिशय अद्भुत आहे. म्हणजे माझ्या आजवरच्या आयुष्यामध्ये मी पहिलाच प्रकार पाहिला आणि अनेक लोकांच्या दृष्टीने सुद्धा हेच वास्तव ठरणार आहे. कशी ही संकल्पना डोक्यात आली की आपण अशा पद्धतीचं काहीतरी उभारूया? एक 7-8 वर्षांपूर्वी झोपेतच, म्हणजे स्वप्नातच मला असं जाणवलं की आपण प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून घर बांधू शकतो. आणि तेव्हा मला असं युरेका आपल्याला खूप भारी काहीतरी आयडिया सुचली आहे असं वाटलं होतं. मग मी नंतर इंटरनेटवर बघितलं, माहितीच्या मायाजालात जाऊन, तर असेच युरेका बऱ्याच लोकांना जगभर झालेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी बाटल्यांचा वापर करून कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, घरं बांधलेली आहेत किंवा वेगवेगळ्या कंपाऊंड वॉल्सला वापरले आहेत, असं बऱ्याच लोकांनी केलेलं आहे. पण याच्यातून दुहेरी उद्देश साध्य होतो. एकतर मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा या बाटल्यांनी नाश झाला असता, तो तू तुझ्या पद्धतीने तुझ्या परीने रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परत इथे अशा पद्धतीने वापर पण केला. म्हणजे हे ठरवलंच होतं? हो, ठरवलंच होतं. म्हणजे जेव्हा तो सुचली ती आयडिया तेव्हाच, आणि आपण गेले अनेक वर्ष बघतोय की ग्लोबल वॉर्मिंग प्लास्टिकमुळे होतंय. प्लास्टिकच्या बाटल्यांचा बऱ्याच नद्यांवरती तरंगणारे आपण थर बघतोय किंवा समुद्रात दाखवतात बऱ्याच ठिकाणी, आणि त्याच्यामुळे काय पाण्यातली जीवसृष्टी आहे ती नाश होतीये किंवा त्याला हानी पोहोचते. तर जितकं आपण प्लास्टिकचा कचरा रिसायकल आणि रियूज करू तेवढं निसर्गाच्या दृष्टीने जास्त चांगलं फायद्याचं असणार आहे. तर तेवढाच आपला थोडासा हातभार म्हणून मग इथे हे सगळं रिसायकल अँड रियूजच्या बेसिसवरती कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. हे बरोबर आहे, तुम्ही सांगताय ते सगळं ऐकतोय आम्ही, परंतु आमच्यासारख्यांच्या मनामध्ये हा एक प्रश्नच येतो. म्हणजे बघ, दगड, विटा, रेती, सिमेंट असा वेगवेगळ्या साधनांचा वापर करून आपण वास्तू बनवतो. तुम्ही या प्लास्टिक बॉटलचा वापर केलेला आहे, पण म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या याच्या मजबूतीच्या दृष्टीने काय, म्हणजे कशा पद्धतीने, काय संशोधन आहे आणि कशा पद्धतीने वापर केलाय? आता हे आपण प्लास्टिकच्या बाटलीत या क्रश सँड, आणि म्हणजे सुरुवात आम्ही केली होती ती क्रश सँड भरून केली होती. आणि तेव्हा हे आपण आता इथं बसलो आहे, तिथे स्लोपिंग रूफ होतं, कारण त्याचा अंदाज नव्हता की किती याची ताकद आहे किंवा काय. मग जेव्हा त्या बाटलीची क्रश सँड भरलेल्या बाटलीची क्रशिंग स्ट्रेंथ चेक केली तेव्हा आपल्या नेहमीच्या विटेपेक्षा 2.5-3 पट आली. म्हणून मग स्लोपिंग रूफ कॅन्सल केलं आणि याच्यावरती स्लॅब टाकली. तर आता मागच्या बाजूला बघितलं जिकडे टॉयलेट ब्लॉक आहे तिथे तर G+2 असं म्हणजे 3 मजली लोड बेरिंग स्ट्रक्चर झालेलं आहे. आणि हे सर्व लोड बेरिंग आहे, म्हणजे याला स्ट्रक्चरली बाकी काहीच प्रॉब्लेम नाही की काय बाटल्या वापरल्यात त्यामुळे तकलादू झालं आहे किंवा काही नाही. आपल्याला RCC कॉलम फुटिंग्स न घेता लोड बेरिंग बाटल्या फक्त वापरून आणि RCC स्लॅब टाकून व्यवस्थित पक्कं घर, जे कमीत कमी 50 वर्ष टिकेल किंवा जास्तच टिकेल असं आपल्याला बांधता येऊ शकतं. आता हे तुमच्या पुढे उदाहरण आहे. पण या प्लास्टिकच्या बॉटल भविष्यामध्ये काही त्यांचं विघटन होण्याच्या दृष्टीने काय, म्हणजे असं काही भीती नाही? या पेट बॉटल्सचं विघटन सूर्याचे काय रेस पडले तरी होत नाही, किंवा तुम्ही गुगलवर सर्च केलं तर या बाटल्या जमिनीत पुरल्या तर किमान 400 ते 1000 वर्ष त्याचं विघटन होतच नाही, डिकम्पोज होतच नाहीत. त्यामुळे त्याचाच फायदा घेऊन आणि पर्यावरणाची हानी वाचवण्याच्या दृष्टीने याचा रिसायकल आणि रियूज हा वापर खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. महत्त्वाचा मुद्दा आहे. 300 ते 400 वर्ष ते विघटित होत नाही. आपण इकडे तिकडे बाटल्या फेकत राहतो. नाही, 400 ते 1000 वर्ष. 400 ते 1000 वर्ष कुठेही गेलो आपण, कोल्ड्रिंक पिलं, पाणी पिलं, त्या बाटल्या घेतल्या दिल्या फेकून इकडे तिकडे, आणि त्या पर्यावरणात निसर्गात तेवढ्या 400 म्हणजे शेकडो वर्ष ते पडून राहतात.
आता साधारण किती बाटल्यांचा वापर झाला असेल याच्यात? आता गेले जवळजवळ 3-3.5 वर्ष हे काम चालू आहे आणि 75,000 बाटल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून गोळ्या केलेल्या आहेत. म्हणजे आता इथे सिंहगडला आम्ही ट्रेकला जातो, तर मग सिंहगडला त्या ट्रेकच्या वाटेवरती सगळे लोक पाणी पितात आणि बाटल्या टाकून देतात, असा सगळीकडे कचरा तुम्हाला दिसेल. तर मग ते येताना एक बाबा 500, 600, 700 बाटल्या जशा जमतील तशा आम्ही घेऊन येतो. वाटेत तुम्हाला खडकवासल्याच्या 2 चौपाट्या दिसल्या असतील, तर तिथे पण बाटल्या लोक पाणी पितात आणि टाकून देतात अशा ठिकाणाहून. किंवा बऱ्याच वेळा कचरा कुंडीत उतरून भरपूर बाटल्या गोळा केलेल्या आहेत. लोकांचा काय आविर्भाव होता तेव्हा? हां, मग लोकांना कळायचं नाही की हा चांगला कपडे घातलेला माणूस आहे, बरा तर दिसतो घरचा, आणि हा कचरा कुंडीत उतरून का शोधतोय. मग नंतर त्यांना सांगितलं की हा मग ते अंगठा दाखवणारे, वा तुम्ही चांगलं काम करताय असं. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट तर केलीच, परंतु अनेक ठिकाणी होणारा विनाश पण त्याच्यामुळे थांबवला. हो. आता ही वास्तू तू लोकांसाठी ओपन करण्याचा विचार तू बोलून दाखवलेला आहे की लोकांनी इथे राहावं, हे पाहावं आणि हे संपूर्ण निसर्गाचाही आनंद घ्यावा. तर कशा पद्धतीने असणार आहे ते नियोजन? हा, म्हणजे आता लॉकडाऊनमुळे लोक ऑलरेडी खूप वैतागलेली आहेत आणि कुठं जायचं म्हणलं तर करोनाने भीती पण वाटते. तर तसं हे आपली जागा आहे, ही क्वारंटाईनच आहे. इथं आजूबाजूला तुम्ही बघितलं तर कोणाचा माणसांशी कोणाशी काही संबंध नाही. तर तुम्ही इथं या, निवांत राहा, जेवा, खा, पार्ट्या करा, वाचा, कोणाला लिहायची आवड आहे तर लिहा. मेडिटेशनची रूम केलेली आहे, मेडिटेशन करा, किंवा स्विमिंग पूल आहे. असं सगळं तुम्ही येऊन निवांत 2 दिवस राहा, 4 दिवस राहा. त्याच्यासाठी ही आपण आपली ही वास्तू हे केलेली आहे. या वास्तूचे रचनाकार शिल्पकार राजेंद्रची सहचारिणी, राजेंद्रची पत्नी माधवी आपल्यासोबत आहे. आणि माधवी, मला हेच जाणून घ्यायचं की हे सगळं उभारण्यामध्ये, त्या बॉटल जमा करण्यापासून तर ही वास्तू उभारण्यामध्ये आणि हे सगळं स्विमिंग पूल असो किंवा या सगळ्या रचनेमध्ये तुझाही मोलाचा सहभाग आहे, तुझाही वाटा आहे त्यात. आता ही वास्तू पूर्ण आकाराला येत चाललेली आहे, काही दिवसात ती पूर्णच म्हणजे जवळजवळ झालेलीच आहे. आता कसं वाटतंय सगळ्याकडे बघताना? आता एक स्वप्न, राजेंद्रचं जे स्वप्न होतं ते साकार झालेलं बघताना खूप समाधान आणि आनंद वाटतोय की या सगळ्यात त्याचा जो मुख्य पर्यावरण रक्षणाचा जो एक त्याच्या मनातला हेतू होता तोही साध्य होताना दिसतोय. आणि इथे आल्यानंतरची जी एक वेगळी शांतता आणि आपण निसर्गात असण्याचा जो आनंद आपल्यालाही मिळतोय आणि आपल्याबरोबरच्या लोकांनाही मिळू देऊ शकतो आपण, बरोबर, याचा एक वेगळा समाधान आणि आनंद वाटतोय. मला असं वाटतं की आपण थोडीशी सुरुवात केली आणि आपण थोडासा पुढाकार घेऊन एक पाऊल पुढे टाकलं तर समाजातला प्रत्येक बिंदू आपल्याशी जोडला जाऊ शकतो. म्हणजे आता आम्ही या प्रकल्पाच्या वेळी पाहिलं तर रस्त्यातले फेरीवाले जिथे आता खडकवासल्यापासून आपण येतो तर तिथे छोटे छोटे अगदी गरीब घरातली लोक आहेत, पण त्यांना जेव्हा कळलं की आम्ही हे असं वापरतोय तर ते म्हणले आम्हाला तुमच्या इथे आवडेल यायला, आणि ते त्यांच्या बाटल्या ठेवून द्यायचे आमच्यासाठी वेगळ्या. अदरवाईज खरं तर ते बाटल्या ते भंगारवाल्याला विकतात, त्यांना पैसे मिळतील, पण त्यांना हे इतकं छान वाटलं की ते थांबायचे आमच्यासाठी, वाट बघायचे, आणि मग आम्ही गेलो की त्या स्वतःच्या गोळा केलेल्या बाटल्या पण आम्हाला द्यायचे. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने जेव्हा आपण पुढाकार घेऊन थोडंसं लोकांमध्ये जाऊन त्याबद्दल बोललो तर खूप लोक यात जोडले जाऊ शकतात आणि हा प्रकल्प आणखीन वाढला जाऊ शकतो. आणि तसंच असं वाटतं की ह्याच प्रकारचे आपण गरीब लोकांसाठी घरं बांधणं किंवा आता पुनर्वसनासाठी गव्हर्नमेंट वेगवेगळ्या योजना करतं, तिथे जर आपण ह्या पद्धतीने वापरलं तर त्या लोकांनाही बऱ्यापैकी या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. तर हे मला यातलं एक वेगळेपण आणि चांगली गोष्ट वाटली. अगदी सामान्य माणसांपासून श्रीमंत लोक, हॉटेल व्यावसायिक इथपर्यंतची लोक यात सहभागी झाली. म्हणजे त्यांनी बाटल्या दिल्या, छोट्या छोट्या लोकांनी घरी आणून दिल्या, काहींनी आम्हाला फोन करून सांगितलं आमच्याकडे येऊन घेऊन जा. तर जोडली जाऊ शकतात माणसं. म्हणजे ही एक सकारात्मक बाजू मला या सगळ्यामध्ये जाणवली. या एपिसोडच्या शेवटी संपर्क क्रमांक देतो राजेंद्र इनामदारांचे. ज्यांना कोणाला ह्या ठिकाणी यायचं आणि या आनंदाची अनुभूती घ्यायची, प्रचिती घ्यायचे आणि हा सगळा अद्भुत प्रकार हा सगळा बघायचा स्वतःच्या डोळ्याने, याची देही याची डोळा, तर त्या क्रमांकांवरती संपर्क साधा आणि त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या आणि नक्की या, आठवणीने या आणि या सगळ्याचा खरोखर आनंद घ्या. धन्यवाद. धन्यवाद.